नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती न्यूज यात्राच्या हाती आलेली आहे. अशोक खरात प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची चौकशी केली जाणार आहे. कल्पना खरात हिच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये SITचं पथक आज शिर्डी आणि नाशिकमधील त्यांच्या घरी जाऊन पोहोचलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ताची ही मोठी अपडेट माहिती येते आहे की अशोक खरात पाठोपाठ आता त्याचं कुटुंबीयसुद्धा या सगळ्या प्रकरणांमध्ये अडकलेलं दिसतं आहे. या प्रकरणामध्ये आणखीन धक्कादायक माहिती अशी आहे की नाशिकमधील अनेक महत्त्वाचे डॉक्टर आणि अनेक मेडिकल स्टोअरवर सुद्धा चौकशी अधिकाऱ्यांनी आपली वक्रदृष्टी वळवलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही डॉक्टरांना सुद्धा याच्यामध्ये कारवाईला सामोरं जावं लागेल अशी शक्यता नाकारता येत नाही. मेडिकल स्टोर्सच्या काही जणांची कसून चौकशी केली जात आहे. अशोक खरात महिलांना जी औषधे देत होतं त्या औषधांमध्ये महिला गर्भवती राहू नये म्हणून काही गोळ्या दिल्या जात होत्या का, या सगळ्या बाबतीमधला तपास करण्यासाठी औषधी दुकानदारांची सुद्धा चौकशी करण्यात येत आहे आणि एक औषधी दुकानदारसुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यामुळं हे प्रकरण आता नवीन वळण घेताना दिसतं आहे. खरात कुटुंब यामध्ये पूर्णपणे अडकलेलं दिसतं आहे आणि आत्ता अशोक खरातची पत्नीसुद्धा पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. तिला आणि मुलालासुद्धा चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे सगळं पथक जेव्हा त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं तेव्हा नेमकं काय घडलं याची दृश्य आपण बघितले तर तुम्हाला धक्का बसेल. अशोक खरातच्या घरी जेव्हा SITचं पथक पोहोचलं त्यावेळी बंगल्याच्या गेटला कुलूप लावलेलं होतं आणि कुणालाही आतमध्ये जाऊ दिलं जात नव्हतं. पोलीस आल्याचं सांगितल्यानंतरसुद्धा गेट उघडलं जात नव्हतं. त्यामुळं पोलिसांना अक्षरशः कंपाऊंडवरून म्हणजे कुंपण भिंतीवरून उड्या मारून आतमध्ये जावं लागलं आणि आतून जाऊन गेट उघडून नंतर त्यांना ताब्यात घ्यावं लागलं. आपण ही दृश्य बाजूला बघताय, पण आता आधी आपण ही दृश्य बघू कारण यामध्ये आवाज येतोय. आपण बघू शकता आतून कुत्र्याच्या भुंकण्याचे आवाज येत आहेत. मात्र पोलिसांना गेट उघडण्यात येत नव्हतं. आपण आधी या सगळ्या दृश्यांवर एकदा नजर टाकूयात. कारण मी बोलत असताना तिथं नेमकं काय घडलं हे आपल्या लक्षात येणार नाही. त्यामुळं तिथं नेमकं काय घडलं याची आत्ताची दृश्य आहेत. आज संध्याकाळी आत्ता ही घटना घडलेली आहे आणि तिच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं. तर आपण आधी बघूयात नेमकं काय घडलं. हळू प्रकाश हे आता मागे यार सगळे हे आता मागे व्हा म्हणा. इथे वॉचमॅन त्याच्याकडे चांगली बघा. हा ठीक आहे ठीक आहे फ्रेंडमध्ये ऑडिओ चेक कर रवी ऑडिओ माईक ऑन करून टाक. हॅलो यस मॅम थोडं मागे सर विकी यस सर. घर आहे तृप्तबाला नावाचा वेगळा आहे आणि या तृप्तबाला बंगल्यामध्येच पत्नी कल्पना खरात आहे ते या ठिकाणी राहिला आहे. अशी हा कर्मयोगी नगरचा परिसर पोलिसांकडून शोध सुरू. तर हॅलो कल्पना खरात ह्या आरोपी आहे आणि कल्पना खरात यांच्या अटकेची कारवाई कुठल्याही क्षणी होऊ शकते. तत्पूर्वी त्यांच्या शोधासाठी इथे वॉचमॅन आहे त्याच्याकडे चावी बघा. पद्धतीने ही सगळी कारवाई पोलिसांकडनं सुरू झालेली आहे. कोणत्याही क्षणी कल्पना खरात पुन्हा अटक होऊ शकते. एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी मुलगा ताब्यात
त्याच्या मुलाला ताब्यात घेऊन आता SIT बाजू रवाना होताना आपल्याला बघायला कोण पाडला याच्या पाडला शुभम शुभम सर हॅलो आवाज येतोय का बाबा पुढे चाल थोडा अरे प्लीज साईडला अरे पडेल ना यार मी पोहोचलेले आहेत आणि पोहोचलेले आहेत आणि ही दृश्य आपण बघितली असेल की आत्ता जे अशोक खरात आणि कल्पना खरातच्या मुलाला सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. कल्पना खरातच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झालेला आहे आणि ह्या प्रकरणाची व्याप्ती वाढत चाललेली आहे. डॉक्टरांचा नेमका काय सहभाग आहे, डॉक्टरांची नावं आपल्या अजून हाती आलेली नाही, मुद्रा ती नावं गुप्त ठेवण्यात येत आहे. कारण जोपर्यंत त्यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचं लक्षात येत नाही तोपर्यंत त्यांची नावं जाहीर करणंही चुकीचं आहे. परंतु उद्यापर्यंत या डॉक्टरांची सुद्धा नावं हाती येईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. काही मेडिकल स्टोर्सचे मालकसुद्धा यामध्ये अडकले जाणार आहेत आणि खरातला ते कशी मदत करत होते याची अत्यंत अधिकृत अशी माहिती पोलिसांना लागलेली आहे. त्यामुळं या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी SIT ने कंबर कसलेली दिसते आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा SIT या सगळ्या प्रकरणामध्ये खोलवर जाऊन तपास करेल अशी आत्ताची आपल्याला ही माहितीवरून तरी लक्षात येत आहे. या सगळ्या प्रकरणाचे अपडेट न्यूज यात्रावर आपण या पुढच्या काळातही देत राहणार आहोत. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.